नमस्कार मित्रमैत्रिणींनो, साधनाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तोतापुरी कैरीचे आंबट गोड असे लोणचं। त्यासाठी साहित्य लागणार आहे अर्धा किलो तोतापुरी कैरी, गूळ, हळद, तिखट, जिरे पावडर, हिंग, जिरे मोहरी, चवीनुसार मीठ, तेल। आता आपण सुरुवातीला तोतापुरी कैरीची पहिली साल काढून घेणार आहोत। साल काढून घेण्याची गरज का आहे तर साल काढल्यामुळे आपण जेव्हा हे लोणचं शिजवणार आहोत ते पटकन शिजण्यास मदत होईल आणि ह्या सालीचा जो कडवटपणा असतो तो लोणच्यामध्ये उतरणार नाही आणि व्यवस्थित छान प्रकारे लोणचं शिजेल पण लवकरात लवकर आणि टिकून पण राहतं खूप दिवस। आता आपण इथे कैरी सोलून घेतलेली आहे। आता आपण तिचे बारीक फोडी करून घेणार आहोत। ह्या मध्यम आकाराच्या अशा आपण फोडी करून घेणार आहोत। या प्रकारे अशा फोडी करून घेणार आहोत। आता आपण इथे तोतापुरीचे तुकडे करून घेतलेले आहेत असे बारीक। आता यामध्ये आपण पुढचे जिन्नस एकत्र करून घेऊया। आता यात आपण अर्धा चमचा हळद घालणार, दीड चमचा लाल तिखट, जिरे पावडर 1 चमचा, थोडेसे हिंग, अगदी अर्ध्या चमच्याला पण कमी असे हिंग आणि चवीनुसार मीठ। हे जिन्नस आपण असे एकत्र करून घेणार आहोत। आता इथे आपण 2 चमचा तेलही टाकणार आहोत। तेल टाकल्याने काय होतं, जे आपण हळद, तिखट, मीठ जे वापरलेलं आहे या कैरीच्या तुकड्यांना ते व्यवस्थित प्रकारे ह्या तुकड्यांवर छान प्रकारे असं लागतं आणि असं नुसतं खायला पण टेस्ट खूप छान लागते आणि असं पूर्ण एकजीव होतं। असं मिक्स करून थोडा वेळ ठेवून द्यायचं 2-3 मिनटं। हे मिक्स करून झालेलं आहे। आता हे आपण असंच ठेवून द्यायचं 2-3 मिनटं आणि फोडणीची तयारी करून घेऊयात। चला तर मग फोडणीची तयारी करून घेऊयात आंबट गोड तिखट लोणच्यासाठी। मित्रमैत्रिणींनो, आता आपली कढई छान प्रकारे तापलेली आहे आणि त्यात आपण आता तेल टाकून फोडणीची तयारी करून घेऊयात। एक डाव तेल असं प्रमाण घेऊयात। तेल तापले छान प्रकारे। आता आपण यात जिरे मोहरी टाकणार आहोत। 2 चमचे जिरे मोहरी आपण यात तेलामध्ये टाकणार। जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची, असा आवाज आला पाहिजे। त्यानंतर आपण जे जिन्नस एकत्र केलेलं आहे कैरीचं ते ह्याच्यात मग आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत। आता इथे आपली जिरे मोहरी छान तडतडली आहे, म्हणजे छान फोडणी बसलेली आहे जिरे मोहरीची।
आता आपण जे एकत्र केलेले जिन्नस आहे ते फोडणीमध्ये टाकणार आहोत. आणि हे व्यवस्थित प्रकारे असं परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर अगदी 5 मिनिटं आपण हे झाकण मारून मंद आचेवर शिजवणार आहोत. आता इथे आपण 5 मिनिटासाठी झाकण मारणार आहोत. आता 5 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. आपण झाकण काढून कैरी चेक करणार आहोत. कैरीला छान मऊ पण आलेला आहे. कैरीची साल काढण्याचा एक फायदा आहे की कैरी पटकन शिजते, नाही तर अजून जास्त वेळ पण लागला असता आणि चामट पण आला असता लोणच्याला. त्यामुळे कैरीची साल काढून घेणं हे कधी पण उत्तम असते. आता पण यात गूळ ॲड करणार आहोत. आता आपण ह्यात गूळ ॲड करणार आहोत. बघू शकता. गुळाची पावडर ही मी इथं वापरलेली आहे. तुमच्याकडे अख्खा मोठा गुळ असेल तर तुम्ही बारीक काप करून घातले तरी चालेल. पण गुळाची पावडर वापरल्यामुळे काय होतं की पटकन मेल्ट होती ह्या लोणच्यामध्ये. छान असा कलर पण आलेला आहे लोणच्याला. लोणच्याला मस्तपैकी कलर पण आलेला आहे आणि त्यामुळे गूळ टाकल्यामुळे थोडं पाणी पण सुटलेलं आहे. आता हे आपण अगदी 2 ते 4 मिनटं हे असं आपण परत झाकण मारून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपली ही रेसिपी कंप्लीट होती आहे. 2 ते 3 मिनटं ते 4 मिनटं झाकण मारून ठेवायचे. 3 मिनटं झालेली आहेत. बघू शकता मस्तपैकी कलरही आलेला आहे आपल्या लोणच्याला आणि थोडासा लोणच्याला असा पाक असेल तर खूपच छान लागतं आणि हे खूप दिवस असा टिकूनही राहतो. पण शक्यतो हे जास्त दिवस टिकणारच नाही की एवढं टेस्टी लागतो की 2 ते 3 दिवसातच संपून जाणार आहे. इथे आता आपलं आंबट गोड असं चोतापुरी कैरीचे लोणचं कंप्लीट झालेले. आपण आता गॅस बंद करूयात. तर आजची आपली ही चोतापुरी कैरीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. आंबट गोड कैरीचे लोणचे. तर ही रेसिपी मला खूप आवडते आणि माझी मम्मी दर कैरीच्या सीझनला ही रेसिपी बनवते. तर तुम्हाला जर ही कैरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.